बॅकग्राउंड बॅकग्राउंड बॅकग्राउंड. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. मी आता रेडी झाली आहे. आता वाजले आहेत 6:30. मी आजीकडे जाते कारण माझं कोलॅबचं पार्सल आलं आहे. आणि तुम्ही बघू शकता माझे दोन्ही बहिणी कसे झोपले आहेत. नीट नाही दाखवलं आहे एकदम. जशी लास्ट सारखी पडली आहे ना तशी दाखवलं आहे तुला मी. आणि ह्या लोकांमध्ये थोडं इशू तर कॉलेजला जाऊन आले म्हणून झोपली आहे रंबा. आणि आम्ही लोकांनी मरोळ साईडला घर बघितलंय, तर आता समजेन काय आहे ते सीन आमच्या घराचा. सो आता मी जाते. मी तिकडे आणि मी गाडीने जाते. आता गाडी आहे तर माझ्याकडे मी एकदम मेंटल झाली आहे, सायको झाली आहे. मला गाडीशिवाय जमत नाही. मी रोज गाडी चालवते, रोज. आणि हे मी काय केलं माहिती आहे, ब्राऊन लिपस्टिक लावली आणि मध्ये फाउंडेशन लावलंय. चांगलं वाटतंय. मी थोडीशी काळी वाटते कारण मी जे टेंटेडवाला घेतलेलं ना सनस्क्रीन, ती 1 शेड डार्क घेतलेली, तर म्हणून मी थोडी काळी वाटते ते लावल्यानंतर. आता मी चेंज करणार आहे. आता मी ते वेस्ट तर नाही करू शकत म्हणून मी ते यूज करून टाकलं आणि आता ते थोडंसंच बाकी आहे. तर मी ते पण यूज करेन आणि मग नवीन घेईन. आणि डॉट अँड कीचं या टायमाला नाही घेईन. मी थोडंसं महागवाला घेईन पण चांगलं घेणार आहे. सो बाय गाइस, जरा अपना गाड़ी का चाबी लेके जा रही हूँ. बाय मोनू. चल आय. आता मी जाईन. किती गोरी वाटते. चांगली वाटते. हे त्या दिवशी जे मी आता माझी गाडी नाही तिकडे तिकडे तुम्हाला नाही दिसणार. जाऊ दे. हे बघा. आता मी डायरेक्ट गाडीमध्ये जाऊन चालू करते. आता एवढ्या ट्रॅफिकमध्ये आम्ही पेट्रोल भरायला गेलेली. पेट्रोल भरून आता मी आजीकडे जाते. पण हा रूट जो मी घेतला तो खूप चुकीचा घेतला कारण आता एवढी ट्रॅफिक आहे ना इथे. एवढा सिग्नल थांबवतोय जास्त आणि सोडतोय कमी लोकांना, तर माझं एवढं पेट्रोल उगाच वेस्ट जात आहे. आता असं वाटतंय तिकडे अंबोलीला जाऊन भरलं पाहिजे होतं. हे कसं माझ्या बिल्डिंगच्या समोरच आहे तर मी इथेच जाते हर टाइम. आता मला खूप फिरून जायला लागेल. आजीकडे जाऊन पार्सल काय आलंय ते बघेन, तुम्हाला पण दाखवेन. आजीकडे जाऊन चालू करता येईल. हाय गाईज, सॉरी पण मी काल गेली आजीकडे आणि मी व्लॉगच नाही चालू केलं कारण सर्व आपल्यामध्ये खूप आम्ही टाईम स्पेंड करत होतो. काकीने मस्त जेवण वगैरे बनवलेलं, मग व्लॉगचं काय एवढं डोक्यातच आलं नाही. आणि त्या मुमेंटमध्ये एवढी मी हे झाली की मी विसरून गेली व्लॉग वगैरे. मग नंतर मी मोनूसोबत बाहेर गेली, पण ते मी रात्री गेली म्हणून मी नाही ते पण शूट केलं. मग मी आता सकाळी उठली आहे तर मी परत चालू केला आहे व्लॉग. आज मम्मीने डाळ भात बनवला आहे फक्त, आणि मी सकाळी उठून डाळ भात आणि लोणचं खाऊन पण झाली आहे. आणि मला असं काही समजत नाही मी काय करू, कारण ना माझ्यामध्ये ना ते हे येत नाही आहे. कारण मी पूर्ण टाईम एकटी आहे. मला एकटं बनवायला हे होतं आहे. मला कोणतरी पाहिजे माझ्यासोबत, ज्याच्यासोबत मी माझं स्क्रीन शेअर करू शकते. अजून काय बोलू, अजून कोणते शब्द नाही आहेत माझ्याकडे बोलायला. कारण मी काहीतरी बोलते, तुम्ही लोक काहीतरी वेगळं समजतात आणि मी करतेच असं की माझ्या ते नंतर येतं. बघूया आता मी पुढे काय करणार आहे. चल रहा है मेरा, बस चल रहा है. धक्का मारून मारून चालवते मी आपली कशी तरी. पण ठीक आहे, आता माझ्याकडे पैसे येणार आहेत. मी त्या ब्रँडच्या पेमेंटसाठी थांबली आहे. मग मी गाडीचं काम करवणार आहे. सर्व CNG वगैरे मला सर्व फिट करायचं आहे. 2 पेमेंट येणार आहे. ते 2 पेमेंटमध्ये माझं पूर्ण गाडीचं काम होऊन जाईल. माझं असं होतं ना की मला काही समजतच नाही मी आता पुढे करू काय. माझी कामच अशी होता. आता झोमॅटो, माझ्याकडे पैसे आले ना मग मला असे झोमॅटो वगैरेवरनं ना मेल यायला लागतात, मेसेज यायला लागतात, नोटिफिकेशन यायला लागतात. मग माझा हात असा डायरेक्ट जातो तिकडे. मी स्वतःला थांबवूच नाही शकत. मग मला असं वाटतं की आता चालत पैसे येतील परत.
मी करूनच टाकते ऑर्डर. आणि हेच माझ्या अकाउंटमध्ये पैसे नसतात तर मी घरी उठून बनवून खाते. पण जेव्हा पण माझ्याकडे पैसे येतात, जात येतात, आणि मग असे करून मी सर्व पैसे संपवून टाकते. हाय गाईज, आता जस्ट मी आंघोळ केली आणि आता जरा मी माणसात वाटते आहे. घर माणसात वाटत नाही आहे, पण मी माणसात वाटते. माझा पर्पल कलर फक्त खाली राहिलाय, इकडचा जो पण होता तो गेलाय. सो मला हे ब्लॅक केस नाही चांगली वाटत आहे, तर मी पूर्ण रेड करणार आहे परत. माझी केसांची वाट लागली चालेल, पण मला कलर पाहिजे. मी अशी काळी केस घेऊन नाही फिरू शकत. एकदा तुम्ही लोकांनी कलर करायला चालू केलं, रेड केला, पर्पल केला, कोणता पण केला, तर तुम्ही परत ब्लॅकवर नाही स्विच करू शकत. तुमचं माहीत नाही, मी तर नाही राहू शकत बिना कलर. मी आता जस्ट आंघोळ करून आले म्हणून मी जरा थोडा स्किन केअर करते. वर्षातनं मला तर वाटतं 10 वेळाच फक्त स्किन केअर करते मी. राईस वॉटर नाही, टोनर आहे, टोनर. आता हे मी जास्त लावलंय पण हे सुकून जाणार, तर ठीक आहे. घरी कोण नाही, मोनू बाहेर गेली आहे, येशू गेली आहे कॉलेजला, मी घरी एकटी आहे. मी लॉकअप बघत होती. मला माहिती आहे रात्री श्रेया जिंकली, पण आता मी पूर्ण सीझन बोलते, पूर्ण एपिसोड आता बघते मी. यार केस, माझ्या डोळ्यावर केस आहे. गायब पण झालं लगेच माझ्या स्किनमध्ये. टेस्ट झाला. आता मी हा कोणता आहे, शाईन फिक्स करून आर्गन ऑइलचा आहे, मम्मीच्या सलॉनमधनं मम्मीने आणला आहे. आय थिंक माझ्या एवढ्या मोठ्या केसांना पण मी फक्त एवढाच घेते, खूप ऑइली होऊन जाते नाही तर. आणि आपल्याला हे फक्त आपल्या एंड्स आणि मिड पार्टपर्यंतच लावायचं आहे. भाई किती होऊन जाते. फक्त मी खूप कलर करते ना, म्हणून मला हे सर्व लावायला हे सर्व लावायची खूप गरज आहे. मी हीट प्रोटेक्टर लावल्यावरती माझी केस खूप लवकर ऑइली होऊन जातात, म्हणून मी ते स्किप करते. चांगल्या कंपनीचं असेल तर एक वेळ गोष्ट वेगळी आहे, पण मी कधी लावलंच नाही. आणि मम्मीने एकदा आणलेलं ते सलॉनमधूनच आणलेलं, पण ते माझ्या केसांवर सूट होत नव्हतं. मला असं वाटतं, तुमचं मला माहीत इथे कोणता तरी कलर नाही लिपस्टिकचं. हा मी जो टिंट लावला आहे तो मला नवीन ह्याचा भेटला आहे, कोलॅबमध्ये आला आहे विशलिंग ॲपवरती, जे मी ॲम्ब्युलन्स ठीक आहे. आणि हा टेंट एवढा मस्त आहे, बेनेटिन टाईप आहे. आता इथे थोडंसं हे अनइवन वाटते कारण ते मी नीट नाही लावलं, खूप रेड आहे म्हणून थोडं थोडं लावलं. पण याचा पिगमेंट म्हणजे हा टेंट आहे पाणीसारखं आहे, आणि आपण फक्त असं थोडं थोडंसं लावायचं आणि हे एकदम नॅचरल शाईन देतं. आणि इथे ना मी 2 मिनिट लावून असंच ठेवला, इथे लावला आणि इथे तर स्टेन राहिला गोल एक. पण तुम्ही बघू शकता ह्याचा पिगमेंट किती छान आहे, आणि हे निघणार नाही आहे आणि हे कुठेच दुसरीकडे हाताला लागणार नाही आहे. तर हे असं बेनेटिनसारखं आहे, पण थोडंसं कमी प्राईजमध्ये. बेनेटिन खूप महाग आहे आणि हे आय थिंक सिमिलर आहे पण थोडंसं कमी प्राईजमध्ये. आता आपण हे यूज करू शकतो. तर मी ह्याचा लवकरच कोलॅब व्हिडिओ बनवणार आहे, रील्सवरती टाकेन मी. तर तुम्ही नक्की हे ट्राय करा एकदा. आणि एवढं महाग पण नाही, तर तुम्ही ट्राय करू शकता. आणि हे मी फक्त माझ्या कोलॅबसाठी नाही बोलत आहे, पण हे तुम्ही बघू शकता कसं छान वाटतं आहे, म्हणूनच मी बोलते. आणि मी यूट्यूबवरती सर्व खरंच बोलते, इन्स्टावर पण बोलते खरं, पण ते आता ब्रँड लोकांनी तर थोडंसं एक्स्ट्रा बोलणं पडतं आहे. पण जर मी व्लॉगमध्ये ते बोलते की तुम्ही लोक खरं ट्राय करा, तर तुम्ही लोकांनी खरं ट्राय केलं पाहिजे. त्याची बॉटल आहे, मी दाखवते.
थांबा मला एक कॉल येतोय. वॉटर टीन ह्याचा तुम्ही लोक बॅक कॅमेरा करून आय थिंक बघू शकता. मी तुम्हाला हे आता असं लावून दाखवू काय एकदा. आता मी पप्पाकडे चालली आहे, पण ठीक आहे. मी ऑलरेडी लावलं आहे आणि ते खूप छान वाटतंय, नॅचरल वाटतंय. जास्त लावेन तर एकदम. पण तुम्हाला हे मी त्याचं टेक्स्चर दाखवते. पाणी दिसते, पाणी आहे. आणि हे निघणारच नाहीये मला तरी वाटतं. आता तर मी हे लावलंय, आता आज लावलंय मी, पण मला वाटत तर नाही हा स्टेन लवकर जाणार आहे ह्याचा. आणि ते खूप छान पण वाटतंय. आणि हे समथिंग 400च्या आतमध्ये तर आपण लोक हे घेऊच शकतो. तर हे तुम्ही ह्याचा फोटो ह्याला तुम्ही स्क्रीनशॉट घेतल्यानंतर एडिटमध्ये जाऊन मिरर सेल्फी करून बघू शकता ह्याला. म्हणजे मिरर उलटं करून, तर तुम्हाला हे नाव सरळ दिसेल. म्हणजे तुम्हाला फोटो सर्चसाठी. आता मी जाते, मी गाडीमध्ये जाऊन चालू करते. येशूची पॅन्ट घातली आहे, जी त्या लोकांनी मला नाही माहिती कुठून घेतली आहे, पण छान वाटते. तर मी ही घालून चालली आहे आणि तिला माहितीच नाही आहे. नॅचरल लाईटमध्ये हे असं दिसतंय, एकदम मस्त वाटतं नॅचरल. गाडीची चावी घेतली आहे, लाईट बंद, सर्व बंद, फॅन बंद. आणि घराची चावी कोण पप्पा घेणार. घराची चावी कुठे गेली. किती छान वाटतं, किती नॅचरल. माझी स्किन अशी ग्लो करते. आणि मी आज आयब्रोजला पण मस्काराच लावलाय, म्हणजे एकदम अशी नॅचरल वाटते आज माझी स्किन आणि चांगली वाटते. आणि मी जाऊन मठात पण जाऊन आली आजीसोबत. माझी स्किन खरं किती लाल लाल दिसते ना मस्त. आणि मी आता आजीसोबत मठात पण जाऊन आली. आणि आजीला आजी जिकडे योगाला जाते तिकडे पण आजीला सोडलं. आणि हा माझा प्रोडक्ट होता जो मला आज घरात. इथे किती छान ऊन आलं आहे. मला व्हिडिओ बनवायचे आहे, पण हे जे तोंडावर येत आहे ते चांगलं नाही वाटत आहे. आता मी गेलेली मठात आजीसोबत. आजीला पहिला मठात घेऊन गेली, मग आजीला मी जिकडे आजी योगाला जाते, मंदिर आहे ते पण, तिकडे सोडलं आणि घरी आली. हे प्रोडक्ट घ्यायला गेलेली मी. माझं हे कोलॅबचं आहे, सनस्क्रीन आहे. सो आता मी ह्याचा व्हिडिओ बनवणार आहे. आणि व्हिडिओ स्टोरी लाईन वगैरे, म्हणजे जे पण स्क्रिप्ट आहे तो ब्रँडनीच पाठवला आहे मला. साडी घालून बनवायचं आहे. मला नाही समजत आहे का सनस्क्रीन आहे ही, पण तरी पण तुम्हाला साडी घालवायची आहे मला. कशाला तुम्ही माझ्यावर हा अत्याचार करतात आहे गाईज. ब्रँड माझे डोळे ब्राऊन दिसतात आहे, उन्हात दिसतात असे डोळे ब्राऊन. माझ्या एका फ्रेंडचे फुल ब्राऊन डोळे होते, मस्त. फुल नाही म्हणजे असे डार्क लाईट ब्राऊन असे ते. तर आता मी हा व्हिडिओ बनवणार आहे. मी कसं बनवणार आहे, काय बनवणार आहे मला माहिती नाही, पण मी तरी पण मला दाखवायचं. ठीक आहे. असं वाटतं साप नागिन आली. सो आता मी ही साडी जी मी रोशनीच्या लग्नाला घेतलेली ती खूप मस्त वाटते यार माझ्यावरती. मला माहिती नाही कोण मला बोलेन नाही बोलेन, पण मी स्वतःची तारीफ स्वतः करते, कारण कोण आहेच नाही ना बोलायला. मी कोणाला रेडी होऊन फोटो पण नाही पाठवू शकत. सो ही साडी मी घातली आहे आणि असा मेकअप केला आहे. आणि हा मी ब्लश तोच लावला आहे, खूप मस्त वाटतोय. जरा पण असं चिपचिप वगैरे नाही वाटत आहे. एकदम असं ते स्किनवर आता छापलं आहे माझ्या. ही आली आहे कॉलेजमधनं आताच. मी रेडी होते, ती बोलते कुठे चालली आहे. तिला माहिती आहे मी हर टाईम अशी रेडी होऊन आपली शूट करत असते. आणि ही सनस्क्रीन जी मी लावली आहे, माझा फेस काय ग्लो करतोय. सनस्क्रीन ही जी कोलॅबची आहे, डर्म डॉग पर्पल सनस्क्रीन, ब्राईटनिंग सनस्क्रीन आहे ही. मस्त आहे, मस्त आहे, खरं मस्त आहे. पर्पलचे सर्व प्रोडक्ट मस्त आहेत, मला खूप आवडतात आहे पर्पलचे प्रोडक्ट खरं. पर्पल काय सो आता मी थोडंसं शूट बाकी आहे ते करून घेते, एडिट करते आणि तिला व्हिडिओ बनवते.
आता मी चेंज केली आहे माझी साडी बिडी आणि आता येशू जेवते. नको घेत जाऊ रे कॉलेजवरून. कॉलेजमधनंच आले काय पहाड तोडून नाही आले. आणि हा मेकअप मी खूप ना काळी झाली आहे पण ठीक आहे चांगली वाटते अशी ब्लॅक डस्की ना एकदम डस्की वाटते ना. नाही ते जास्त झालं काय माहिती कशी तरी वाटते. जेवते ती. हाय गाईज तर मी आता हा मास्क लावते जो खूप जास्त व्हायरल चाललाय सध्या. आता जस्ट मी माझा थोबाड धुतला आहे. डोळ्यात गेलं. शिवी दिली मला. एकदा मला घेऊन या. मला शिवी दिली. तो चष्मा ऑर्डर केला ना. तू पाठीमागं टिकट काढायचं करतेस तू आमचं नाव करत बसून. येशू म्हणून मी चालू करते व्लॉग. मी हे लावलंय आणि मी हिला काय लावलंय दाखवते तुम्हाला कोण. काय दिसत नाही. ह्याचं जे पण ह्याचं जे मम्मा मी हसल्यावर बघ कशी दिसते. मम्मा हसल्यावर कशी दिसते. आणि हे मस्त लावलंय मी आता. हे मला फुकट आलंय पण ठीक आहे. अजूनपर्यंत यात पाणी आहे कधीच आहे. फाग जे पण ह्याच्यावरचं जे पण म्हणजे हे माझा जो मास्क होता तो ह्याच्यामध्ये होता तर हे वाला मी येशूला लावून टाकला. आणि वाटतं मला शिवी दिली नजर लागली म्हणून माझा मास्कच खाली पडून गेलं. पण ठीक आहे. पण हे खरं खूप छान आहे. हे ओव्हरनाईट लावून झोपून जायचं आहे पण आता मला कंटाळा आलेला म्हणून मी हे लावून टाकला आताच. आणि मी हे लावूनच झोपून पण जाऊ शकते पण आता खूप टाइम आहे. अजून 11:30 झालेत. गुड नाईट. मम्मा अरे येशूला मी दिला काय सगळं फक्त नीट दिले तुला देवाने. अजून काय पाहिजे नीट सगळं. आयब्रोज नीट पाहिजे मला. आली मोठी शान आहे. तुला वाटलो केले गप्पा बस लहानपणी बसणं असे बघ काहीतरी माझी घेतलं आणि सगळं लेकरच मारला होता पूर्ण. का करत आहे बिटवा. पास्ता बनवायला सांगते लोकांना बनवून देत नाहीये मला एक पास्ता. म्हणजे मला सकाळी 10 वाजता यायचं. द्या आता मम्मीचं ऐका आणि द्या आम्हाला शिव्या. द्या आम्हाला शिव्या. मास्क लावते. आणि पोचायचंय लवकर meeting कोणता? आहे. सकाळी 10च्या अगोदर पोचायचंय मला. मी मी विचार केला लवकर जेवते आणि झोपते. टेक्स्चर मला रे मास्क ते लावायचं ते दिवशी लावला आपण मुलांनी. हा लाव. ए नको आता हे लावलंय ते लगेच नको लावू D10 वाला. का तुमचे हे कपडे नाही इकडे काढा म्हणजे लावलं आणि सगळंच इकडे. माझे लॅशेस बघा ह्याच्या बाहेर आलेत फार. हा हे सर्व मास्क ना असे मला रोज भेटले पाहिजे रोज. हे महागवाले आहेत. हे मला कोलॅबमध्ये 2दा 3दा आलेत म्हणून ठीक आहे. येऊ शकतो